सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। आज शाहू चौक, केसरखेर पेठ, गुरुवार पेठ, LPS कॉलेज आणि परत आता तालीम केंद्रापर्यंत आमच्या प्रचाराची फेरी झाली। प्रचाराच्या फेरीच्या दरम्यानमध्ये अनेक ज्या वस्त्या आहेत किंवा मुस्लिम बहुल समाज जिथं राहतो तिथल्या नागरिकांच्या प्रश्नांची निश्चित स्वरूपानं जाण व्हायला लागली। आजही बरेचसे प्रश्न अनुत्तरित आहेत, लोकांना तेवढ्या नागरिक सुविधा दुर्दैवानं सातारमधल्या लोकांच्या माध्यमातून काही मिळालेलं दिसत नाही आणि लोकांची त्या मागची भावना एवढीच आहे की आता बदल करणारा कोणतरी आलं पाहिजे, त्याशिवाय ह्या प्रक्रियेमध्ये बदल होणार नाही, ही एक बाब। दुसरी बाब की लोकांच्या सामान्य जनतेशी सुद्धा जेव्हा आम्ही अनेक दर्शन घेत मंदिरांची दर्शने घेत आलो, लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बघितल्यानंतर त्यांनाही जाणवतं सुप्तपणानं आता नाही, आता उघडपणानं लोक बाहेर पडायला लागले। आणि मला वाटत नाही की शहरामध्ये, कारण ज्या नागरिक सुविधांच्या बाबतीमध्ये सातत्यानं प्रश्न उठवला जातो की अजूनही ज्या मूलभूत सुविधा ज्या आता आपण बघतो की बाहेरच्या म्हणजे जिथे नागरीकरण वाढतंय आणि त्या नागरीकरण वाढताना सुद्धा नव्यानं सुविधा अपेक्षित आहेत। मी आता बघितलं मागाशी ह्याच्यापाशी कुठं आपल्या मल्हारपेठेपाशी आपण जेव्हा खाली गेलो तेव्हा शौचालय मी गेले शाळेपासून असल्यापासून आहे त्याच अवस्थेत आहे आणि नागरिकांची शौचालयाची अवस्था सुद्धा गेले 30 वर्ष म्हणजे मी लहान असल्यापासून ज्या शहरामध्ये वावरतो ती आजही त्या ओढ्यावरची शौचालयाची अवस्था घेतली। जर आजही प्रश्न लोकांची नागरिकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची चेष्टा ही नगरपालिका करत असेल तर निश्चित स्वरूपानं आता त्या लोकांच्या माध्यमातून जाब विचारण्याची आणि परिवर्तन घडवण्याची आता वेळ निश्चित आहे। प्रतापगड कारखाना त्यांनी वाचवला, जावळीतलं काही म्हणजे तुम्ही संस्था घालवली असा तुम्ही आरोप केला होता, त्यांनी प्रतापगड कारखाना ते वाचवलेला आहे, त्यानंतर त्यांनी अनेक कामं जावळीत केलेले आहेत, तर तुम्ही उमेदवारी मुळामध्ये काय होतं जेव्हा राजकीय इतिहास माहिती नसतो किंवा ज्या तालुक्याची नाळ ज्यांच्याशी निश्चित स्वरूपानं पुरलेलीच नाही त्यांना ह्या गोष्टीची कदाचित जाण नसेल। स्वर्गीय लालसिंगराव काकांनी या प्रतापगड कारखान्याला जेव्हा मान्यता आदरणीय पवारसाहेबांनी दिली आणि जावली तालुक्याच्या सोनगावच्या परिसरामध्ये कारखान्याची स्थापना झाली त्यावेळेस स्वर्गीय जी कदम सुद्धा प्रतापगड कारखान्याच्या प्रवर्तक मंडळामध्ये सुरुवातीपासून होते, म्हणजे संस्थापक प्रवर्तक या नात्याने त्यांनी काम केलं। अनेक लोकांचे शेअर्स मग बिलारी गुरुजी असतील, कळंबे महाराज असतील, स्वर्गीय जी कदम असतील, या सगळ्या मंडळींनी साथ देऊन लालसिंगराव काकांना तो कारखाना उभा करण्यासाठी मदत केली। आता हा इतिहास माहिती नसल्यामुळं कारखाना कोणी आणला, कोणी चालवला आणि कोणी बुडवला त्याच्यापेक्षा ज्या करत्या लोकांच्या हातात कारखाना गेला होता त्यांना चालवता आला नाही त्याची उत्तरं लोकांनी विचारल्यानंतर त्यांना जर काही वाटत असेल तर त्यांनी उगीच आमच्यावर काही प्रश्न करायची आवश्यकता नाही, आम्ही कारखान्यासाठी योगदानच दिले। त्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही एजंटगिरी करून जमिनी लाटल्या, मुंबईतल्या जमिनी लाटल्या सगळ्या, मुळामध्ये एजंटांचे गुरुच हे कुठल्या क्षेत्रात यांच्या एजंटगिरी नाहीत मला सांगा, ठेकेदारी क्षेत्रात आहे, दलाली जमिनी उरमोडीच्या जर बघितल्या तर कोणाच्या नावाने किती सातबारे कोणाचे निघतील हे आपल्याला माहिती आहे। आजही कुठकुठल्या कंपन्यांमध्ये यांच्या कोणकोणत्या स्वरूपाच्या भागीदारी आहेत याची यादी आमच्याकडे निश्चित आहे, आम्ही त्याचा उघड करणारच आहे। त्यामुळं त्यांनी आम्हाला शिकवायची आवश्यकता नाही की एजंटगिरी करून आम्ही काय कमवलं, आम्ही सुद्धा जे कमवलं ते कष्टाने मेहनतीने कमवले, तुम्ही कशाने कमवलं याचं उत्तर जनता विचारते।
ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. शरद पवार साहेबांनी ही सीट सोडली. त्यांना असं जाणवलं की ही सीट आपल्या ताब्यात नाही, ती सीट जाईल म्हणून त्यांनी शिवसेना सोडली. यावर तुमचं काय मत आहे? मुळामध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं जागांचं वाटप झालं आणि जागा वाटपामध्ये काही ज्या पक्षांना अपेक्षित होतं की जिथं आम्हाला या ठिकाणी प्राबळ आहे, कारण जेव्हा कोरेगावच्या सीटच्या बाबतीचा आग्रह झाला त्यावेळी राष्ट्रवादीचा आग्रह तिथं होता आणि ह्याही पूर्वी या मतदारसंघाचं नेतृत्व सदाभाऊ सपकाळांनी सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेला सुद्धा निश्चित स्वरूपाने एक खात्री होती की आपलं सुद्धा बळ या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. मग आपल्याला सुद्धा जर आपल्याला एक स्थिर राजकीय आपल्याला पाय रोवायचे असतील तर जिथं पूर्वाश्रमीची पार्श्वभूमी आहे अशा ठिकाणचा मतदारसंघ मागून घेण्यासाठी उद्धव साहेबांनी आग्रह पवार साहेबांच्याकडे धरला आणि दोघांच्या संगनमतानं या मतदारसंघाची वाटणी झाली. नागरिकांची राजांना असं काय म्हणजे खरी चर्चा आहे काय? नागरिकांना परिवर्तन पाहिजे. ज्यांना हे प्रश्न वाटत आहेत की लोकांनी पाय दिला त्यांना माहिती आहे की आपल्या पायाखालची वाळ आता सरकलेली आहे आणि कोणत्या तरी लोकांच्या मनावर भ्रम तयार करण्याची वृत्ती त्यांनी चालू केली आहे. मला वाटत नाही की ती भ्रमाची सुद्धा वेळ आता लोक काही स्वीकारतील आणि मान्य करतील. त्यामुळे कदाचित त्यांचाच भ्रमाचा भोपळा फुटण्याची शक्यता आहे.